ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना जामनेरमध्ये अडकवण्यासाठी शरद पवार यांनी चक्रव्यूह तयार केलाय। गिरीश महाजनांविरोधात भाजपचे दिग्गज नेते दिलीप खोडपे यांना रिंगणात उतरवलं जाणार आहे। 21 सप्टेंबरला दिलीप खोडपे हातातलं कमळ बाजूला ठेवून हाती तुतारी घेणार असल्याची चर्चा चांगली जोर धरतीये। गिरीश महाजनांविरोधात दिलीप खोडपे रिंगणात, हाती तुतारी घेऊन खोडपे महाजनांना भिडणार। जामनेरची निवडणूक लक्षवेधी ठरणार। महाराष्ट्रातील मातब्बर नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे हनुमान अशी ओळख असलेल्या गिरीश महाजनांसाठी आगामी निवडणूक सोपी राहिलेली नाही। शरद पवारांनी गिरीश महाजनांना जामनेरमध्येच अडकवून ठेवण्याची रणनीती आखली। त्यानुसार जळगाव झेडपीचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश दिला जाणार आहे। एवढंच नाही तर विधानसभेला जामनेरमधून गिरीश महाजन यांच्या विरोधात उमेदवारी दिली जाणार आहे। 21 सप्टेंबरला शिवस्वराज्य यात्रेदरम्यान हा पक्ष प्रवेश होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। शरद पवार ह्या गोष्टीत फार माहिर आहेत। कोणाला कुठनं आणायचं, कोणाला कुठल्या गाडीत बसवायचं, कोणाला कुठे स्कूटरवर बसवायचं ते व्यवस्थित करत असतात। त्याच्यामुळे त्यांच्या राजकारणाची तुलना आपण करूच शकत नाही, कोणीच करू शकत नाही। आणि त्यांच्या मनात काय हे जे बोलतात ना, त्यांच्या मनात तिसरा आहे कोणतरी, त्यांच्या मनात असं आहे, त्यांच्या मनात काय आहे ना, जोपर्यंत मी त्या गावाला जात नाही तोपर्यंत कळत पण। गिरीश महाजन हे सामान्य कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, त्यांच्या अडचणी समजून घेत नाहीत। त्यामुळेच त्यांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झाल्याचा दावा दिलीप खोडपे यांनी केला। गिरीश महाजनांनीच या सामन्याची वेळ स्वतःवर ओढून घेतल्याचा दावा दिलीप खोडपेंनी केलाय। नामदार गिरीश भाऊ महाजन हे सत्तेतील वजनदार मंत्री, त्यांच्याकडून आपलं काम होईल अशी सगळ्यांना अपेक्षा असते। दुरून दुरून लोक कामासाठी येतात, परंतु त्यांचे कामं तर सोडा, त्यांची भेटसुद्धा होत नाही आणि ते नाराज होऊन जातात। हे माझ्या मनाला काही पटत नव्हतं। मी मागच्या पंचवार्षिकला विधानसभेचा आमदारकीचा फॉर्म घेतल्यापासून मला त्याच्यामध्ये काही सहभागी केलं जात नाही आणि हे मला खटकायला लागलं। शरद पवार यांच्यासारखा रणनीतिकार शोधून सापडणार नाही। गिरीश महाजनांना जामनेरमध्ये अडकवून ठेवल्यास उत्तर महाराष्ट्रात प्रचाराला बरीच मोकळीक मवियाला मिळणार आहे। आता शरद पवारांनी निर्माण केलेल्या चक्रव्यूहातून फडणवीसांचे हनुमान आपली सुटका कशी करून घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।